Hello friends, good morning. Let us start new topic of writing skill. Topic number 3.2, blog writing. What is the meaning of blog and in what way you can write blogs? Okay. Let us start with first part, icebreakers. A blog is a discussion or informational website published on the World Wide Web. अ ब्लॉग इज अ डिस्कशन ऑर इन्फॉर्मेशनल वेबसाईट. तर अशा प्रकारची एक चर्चा असेल किंवा अशा प्रकारची एक माहितीवजा असा भाग असेल पब्लिश ऑन द वर्ल्ड वाईड वेब की जे संपूर्ण ह्या डब्ल्यू म्हणजे जे इंटरनेटचा हा जो संपूर्ण जे विश्व आहे या इंटरनेट विश्वामध्ये त्या ठिकाणी एखाद्या वेबसाईटवर एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणी आपलं मत मांडणं, एखादी आपली माहिती जी आहे, एखादी चर्चा जी आहे तिला ॲड करणं, तिला ब्लॉग असं म्हणतात. Before blog writing became popular, people used to share their articles, write-ups, etc. through various media. तर ब्लॉग रायटिंग सुरू होण्याच्या आधी त्या ठिकाणी अनेक माध्यमातून त्या ठिकाणी लेखक त्या ठिकाणी लिहित असतात, आपले विचार शेअर करत असतात विविध माध्यमाच्या माध्यमातून. डिस्कस इन पेअर द व्हेरियस मास मीडिया अवेलेबल फॉर पीपल टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड कम्प्लीट द वेब गिव्हन बिलो. तर डिस्कस इन पेअर द व्हेरियस मास मीडिया. तर कोणते कोणते मास मीडिया, कोणती कोणती प्रसारमाध्यमं उपलब्ध आहेत की लोक आपले विचार, आपले मतं जे आहेत ते मांडू शकतात या माध्यमातून. तर कोणते कोणते त्या ठिकाणी माध्यमं उपलब्ध आहेत तर आपण नीट बघितलं. त्या ठिकाणी मास मीडिया जो आहे ज्याला प्रसारमाध्यम असं म्हणतो, त्या ठिकाणी न्यूजपेपर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. नंतर प्रसारमाध्यमामध्ये त्या ठिकाणी टेलिव्हिजन जे आहे ते त्या ठिकाणी येऊ शकतं, रेडिओ हा त्या ठिकाणी येऊ शकतो, त्यानंतर इंटरनेट त्या ठिकाणी येऊ शकतं, त्यानंतर मॅगझिन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि इंटरनेट म्हटल्यानंतर त्याच्यात त्या ठिकाणी व्हॉट्सॲप आहे, तुमचं इंस्टाग्राम आहे, तुमचं फेसबुक आहे, तुमचं ट्विटर आहे. या अनेक प्रकारच्या ज्या वेबसाईट्स आहेत, अनेक प्रकारची जी संकेतस्थळं आहेत, ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती, कुठलेही लेखक जो आहे ते आपले विचार, आपल्या भावना, आपल्या फिलिंग ज्या आहेत त्या व्यक्त करू शकतात. तर ही माध्यमं आहेत. Writing is considered to be one of the most challenging, demanding and lucrative careers in the world. तर लेखन हे जे आहे, लेखनाचं कौशल्य जे आहे ते अतिशय चॅलेंजिंग आहे, अतिशय आव्हानात्मक आहे. त्याला एक डिमांड आहे, त्याला एक मागणी पण आहे. ल्युक्रेटिव्ह करिअर्स आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पैसा जो आहे तो पण त्या ठिकाणी चांगलं भविष्य आहे. Match the professions in table A with their descriptions in table B and also what they are called from table C. तर अशा पद्धतीने आपल्याकडे व्यवसाय आहे, त्याला काय म्हणतात आणि त्याला ओळखलं जातं या पद्धतीने काही आलेलं आहे. तर ब्लॉग रायटिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे. ब्लॉग रायटिंगला म्हणतात. ब्लॉग राईट जे आहे ते आहे तुमचं ब्लॉग रायटिंगला आपल्याला मॅच द पेड्समध्ये ब्लॉग रायटिंग राईट्स, पब्लिशेस अँड इन्फॉर्मेटिव्ह पीस, व्ह्यूज, ओपिनियन्स एटसेट्रा ऑन डब्ल्यू वर्ल्ड वाईड वेब. तर लिखाणकाम करणं, लिखाणकाम प्रकाशित करणं, एखादी माहितीवजा भाग असेल, एखादं आपले मत असेल, आपले विचार असतील ते एखाद्या विशिष्ट संकेतस्थळावर त्या ठिकाणी मांडणं, त्याला ब्लॉग रायटिंग असं म्हणतात. आणि त्या माणसाला म्हणतात ब्लॉगर, ब्लॉगर. नंतर आहे स्टोरी रायटिंग, ज्याला आपण कथालेखन करणं असं म्हणतो. स्टोरी रायटिंगमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते आहे राईट्स इन शॉर्ट ऑन वन ऑर मोर जनर्स ऑफ फिक्शन इन मॅगझिन्स, अँथॉलॉजीज एटसेट्रा. तर ह्या ठिकाणी आहे राईट इन शॉर्ट ऑन वन ऑर मोर जनर्स ऑफ फिक्शन. तर स्टोरी रायटिंगमध्ये त्या ठिकाणी एखादी कथा जी आहे ती जो एक प्रकार आहे तो साहित्यातला कथा आहे किंवा कादंबरी आहे. इन मॅगझिन्स, अँथॉलॉजीज एखादा संग्रह असेल किंवा एखादं मासिक असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लघुकथा ज्या आहेत त्या लघुकथा त्या ठिकाणी लिहिल्या जातात, त्याला स्टोरी रायटिंग असं म्हणतात. त्याला कथालेखन करणं असं म्हणतात आणि त्या माणसाला म्हणतात स्टोरी रायटर. तर कथा लिहिणारा त्याला म्हणतात स्टोरी रायटर, त्याला म्हणतात. सॉन्ग लिरिक रायटिंग, तर राईट्स लिरिक सॉन्ग. तर हे काय करतात, तर ज्याला आपण गीतलेखन असं म्हणतो ते त्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आहे हा जो पार्ट आहे राईट्स लिरिक्स सॉंग्स फॉर फिल्म, प्लेज एटसेट्रा ऑन अ गिव्हन टॉपिक. तर एखाद्या विषयावर त्या ठिकाणी
चित्रपटासाठी गाणं लिहिणं किंवा एखाद्या नाटकासाठी गाणं लिहिणं, तर प्रासंगिक त्या पद्धतीने एखाद्या विषयावर गाणं लिहिणं त्याला म्हणतात सॉन्ग लिरिक रायटिंग. आणि त्याला विशिष्ट शब्द त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला म्हणतात सॉन्ग रायटर किंवा लिरिसिस्ट असं त्या ठिकाणी म्हणतात. हा जो प्रकार आहे सॉन्ग रायटर किंवा लिरिसिस्ट, लिरिक लिहिणं त्याला म्हणतात. आपण गीतकार असं त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये म्हणतो. ॲकॅडमिक रायटिंग ज्याला आपण जे आपलं अभ्यासक्रमाच्या बाबतीतलं जे लिखाणकाम आहेत, राईट्स इन सायंटिफिक जर्नल, युनिव्हर्सिटी मॅगझिन्स एटसेट्रा ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च. तर ही जे असतं हे लिखाणकाम जे आहे तर राईट्स इन सायंटिफिक जर्नल्स, नेट युनिव्हर्सिटी मॅगझिन एटसेट्रा ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च. तर आपण केलेला अभ्यास जो आहे, आपण केलेलं संशोधन जे आहे ते एखाद्या जर्नलमध्ये, एखाद्या विशिष्ट अशा अभ्यासक्रमीय मॅगझिन्समध्ये त्या ठिकाणी प्रकाशित करणं त्याला म्हणतात ॲकॅडमिक रायटिंग. तर अभ्यासक्रमाविषयी त्या ठिकाणी लिहिणं त्याला म्हणतात ॲकॅडमिक रायटर. तर अशा माणसाला म्हणतात ॲकॅडमिक रायटर. त्यानंतर आहे ट्रान्सलेटिंग करणं. ट्रान्सलेटिंग जे आहे ट्रान्सलेट्स अँड ओरिजिनल वर्क फ्रॉम वन लँग्वेज इंटू अनदर. तर जे मूळ जे साहित्य आहे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत त्या ठिकाणी रूपांतरित करणं त्याला म्हणतात ट्रान्सलेटिंग करणं असं म्हणतात. आणि अशा माणसाला म्हणतात ट्रान्सलेटर असं म्हटलं जातं, त्याला म्हणतात ट्रान्सलेटर. त्यानंतर आहे न्यूजपेपर रायटिंग. न्यूजपेपर रायटिंग जे आहे त्यात राईट्स इन नॅशनल, स्टेट अँड लोकल न्यूजपेपर्स ॲज अ स्टाफ मेंबर. तर राष्ट्रीय, राज्य किंवा स्थानिक न्यूजपेपर जे असतात त्या ठिकाणी लिखाणकाम करणारे जे असतात ते न्यूजपेपर रायटिंग करणारे असतात. वर्तमानपत्रात लिहिणारे जे असतात त्याला म्हणतात जर्नलिस्ट असा शब्द त्या ठिकाणी आहे. त्या माणसांना म्हणतात जर्नलिस्ट. त्याला आपण पत्रकार असं सुद्धा म्हणतो. तर जर्नलिस्ट जे आहे ते. त्यानंतर आहे कॉलम रायटिंग. कॉलम रायटिंग जे आहे कॉलम रायटिंगमध्ये राईट्स ऑन ट्रेंड्स ऑर कॉमेंट्स ऑन इश्यूज इन अ कॉलम एव्हरीडे ऑर वीकली. तर या ठिकाणी आहे राईट ऑन ट्रेंड्स ऑर कॉमेंट्स ऑन इश्यूज इन अ कॉलम एव्हरीडे ऑर वीकली. तर एखाद्या स्तंभाच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा एखाद्या पाक्षिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या विषयावर कॉमेंट्स करणं त्याला स्तंभलेखन करणं असं म्हणतात. कॉलम रायटिंग त्याला म्हणतात. आणि त्याला म्हणतात कॉलमनिस्ट असा शब्द त्या ठिकाणी आहे. अशा माणसाला म्हणतात कॉलमनिस्ट, म्हणजे स्तंभलेखक किंवा स्तंभलेखन करणारे त्याला म्हणतात कॉलमनिस्ट. त्यानंतर स्क्रीन रायटिंग हा शब्द आहे. स्क्रीन रायटिंग राईट स्क्रिप्ट्स फॉर फिल्म्स, मूव्हीज, टी व्ही एटसेट्रा. तर स्क्रीन रायटिंग जे आहे राईट स्क्रिप्ट्स फॉर फिल्म्स, मूव्हीज, टी व्ही एटसेट्रा. तर चित्रपट असेल, एखादी मूव्ही असेल, एखादा टी व्ही शो असेल, त्यासाठी त्या ठिकाणी एखादी पटकथा जी आहे किंवा कथा जी आहे ती लिहिली जाते त्याला म्हणतात. तर त्या माणसाला म्हणतात स्क्रीन प्ले रायटर. त्याला म्हणतात पटकथा लेखक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर आहे फिक्शन नॉव्हेल रायटिंग. फिक्शन नॉव्हेल रायटिंगला आहे राईट लाँग स्टोरीज ऑन फिक्शन, नॉन फिक्शन अँड ऑथर जनर. राईट लाँग स्टोरीज ऑन फिक्शन, नॉन फिक्शन अँड ऑथर जनर. तर ज्याला आपण कादंबरी आहे किंवा इतर कादंबरी किंवा कल्पनारम्य असं एखाद्या विषयावर त्या ठिकाणी लिहिणं आणि ती जी एक शैली आहे त्याला कादंबरी असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि ते आहे नॉव्हेल रायटिंग. आणि अशा लोकांना म्हणतात नॉव्हेलिस्ट असा शब्द आहे त्या ठिकाणी. नॉव्हेलिस्ट त्याला म्हणतात कादंबरीकार. ड्रामा प्ले रायटिंग ज्याला आपण नाटककार म्हणतो, नाटक लिहिणं असं म्हणतो, त्या ठिकाणी राईट फॉर थिएटर ऑन जर्नल्स लाईक फिक्शन अँड नॉन फिक्शन. तर अशा काल्पनिक किंवा अकाल्पनिक कादंबरी किंवा ऐतिहासिक अशा ज्या काही विषय आहेत अशा विषयांवर त्या ठिकाणी नाटक लिहिण्याचं काम हे करतात. तर नाटककार मंडळी जी आहेत ती या ठिकाणी येतात आणि अशा माणसाला म्हणतात ड्रॅमॅटिस्ट असा शब्द आहे या ठिकाणी. ड्रॅमॅटिस्ट किंवा प्ले राईट. तर नाटककार किंवा नाटक लिहिणारे असा तो शब्द आहे. या पद्धतीने आपण विविध प्रकारचे जे काही लिखाणाच्या पद्धती आहेत त्यानुसार त्या माणसाला काय काय म्हणतात ते आपण बघितलं आणि त्या पद्धतीने आपण सुरुवात जी आहे ती केलेली आहे. ब्लॉग रायटिंग नेमकं काय आहे त्याला आपण सुरुवात करूया. पुढच्या एव्हीकडे आपण वळूया आणि त्याच्यात आपण ब्लॉग रायटिंगचा हा टॉपिक बघूया.